नमस्कार, मी प्रथमेश आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ज्या लाडक्या बहिणींना काही हप्त्यासंदर्भात अपडेट्स हवे असतील किंवा जानेवारी महिन्याचा देखील हप्ता आलेला आहे, त्याचबरोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्याचा आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना अजून देखील आलेला नाही, ह्याच्यासाठी काही अपडेट्स आहेत. तर मी तुम्हाला सांगतो, ज्या लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा किंवा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील आलेला नाही किंवा मार्च महिन्याचा जार देखील सादर झालेला नाही याची उत्कंठा असून, ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर आणि फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता आलेला नाही आहे, त्याचबरोबर सरकार आता काय करणार आहे, मार्च महिन्याचा हप्ताचा GR, त्याचबरोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि फेब्रुवारी महिन्याचा देखील असे 2 GR येतील. त्याच्याच नंतर तुम्हाला सर्व अपडेट समजणार आहेत. 15 तारखेच्या नंतर हप्ता सादर होतो, त्याच्या आधी GR पहिल्याच आठवड्यामध्ये आला जातो. मार्च महिना असल्यामुळे काही लाडक्या बहिणींना तिन्ही हप्ते आलेले नाहीत किंवा नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा देखील हप्ता रखडलेलाच आहे. मार्च महिना असल्यामुळे अजून देखील GR सादर झालेला नाही, त्याचबरोबर आज GR सादर होण्याची शक्यता आहे. तर त्याच नंतर आपल्याला सर्व अपडेट्स समजतील किंवा मागील 2 महिन्याचे हप्ते वितरण आणि मार्च महिन्याचे देखील किंवा फेब्रुवारी महिन्याचे देखील हप्ते वितरण कधी होणार, कसे होणार आणि कशा पद्धतीमध्ये दिले जाणार. काही लाडक्या बहिणींना असं देखील सांगण्यात आलं होतं की मार्च महिना असल्यामुळे मागील रखडलेले 2 हप्ते आणि फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता मार्च महिन्यामध्येच दिला जाणार आहे, पण अजून ह्याची तरतूद झालेली नाही. त्यामुळे मार्च महिन्यामध्ये कोणतेही हप्ते वितरण होणार नाही, कारण अजून जार आलेला नाही. फेब्रुवारी महिन्याचा लाभ हा आपल्याला दिला जाणार आहे. त्याचबरोबर मागील जे 2 हप्ते राहिलेत ते देतील की नाही ह्याची अजून काही अपडेट नाही. त्याचबरोबर फेब्रुवारी महिन्याचा लाभ तुम्हाला नक्कीच दिला जाणार आहे. दुसरी म्हणजे एक महत्त्वाची अपडेट, ज्या लाडक्या बहिणींची अजून देखील KYC झालेली नाही, हा प्रश्न सरकारकडे गेलेला आहे. का होत नाही आहे, काही प्रॉब्लेम आहेत किंवा लिंक चालत नाही आहे, असे काही प्रॉब्लेम आहेत किंवा लाडक्या बहिणींमध्ये डॉक्युमेंटरी करत असताना काही प्रॉब्लेम्स आहेत. हेही देखील प्रॉब्लेम आता सरकारने सोडवण्यासाठी काही टाईम घेतलेला आहे. त्याचबरोबर सरकार ह्या सर्व प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करून लवकरच आपल्याला दोन्ही मागील हप्त्याचा लाभ तुमच्या खात्यामध्ये दिला जाईल. ह्यामध्ये अजून महत्त्वाची बाब म्हणजे ज्या लाडक्या बहिणींची अजून देखील KYC झालेली नाही आहे, तर हा मुद्दा सरकारकडे गेलेला आहे. त्याच्यानंतरच सरकार ह्यावरती तरतूद करेल आणि हा सर्व प्रश्न सोडवेल. त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना 31 मार्च 2026पर्यंत देखील मुदत देण्यात आलेली आहे, अशा लाडक्या बहिणींनी काही तुमची डॉक्युमेंटरी किंवा KYC किंवा डॉक्युमेंट सबमिट करायचे राहिले असतील तर तुम्ही लवकरात लवकर जावा आणि हे तुमची KYC कंप्लीट करून तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये लाभ घ्यायचा आहे. त्याचबरोबर ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी KYC करताना चुकतील किंवा ज्यांची KYC राहिली जाईल, अशा लाडक्या बहिणींना पुन्हा कधीच लाभ घेता येणार नाही आहे, हे देखील सरकारने स्पष्ट केलेले आहे. तर मागील काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, लाडक्या बहिणींबद्दल काही अपडेट दिल्या होत्या. तर त्या काय होत्या, तर ज्या लाडक्या बहिणींना मागील 2 हप्ते देखील आलेले नव्हते आणि त्याचबरोबर ह्यामध्ये तोही मुद्दा मी सांगितलेला आहे, ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही, अशा लाडक्या बहिणींना लवकरात लवकर तोही हप्ता येईल. त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता येईलच, पण त्याचबरोबर मागील 2 हप्ते देखील दिले जातील. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.